आज मॉमची खूप आठवण येते. ती पण असाच शिरा करायची, पण तू आहेस ना, मग झालं बघ सगळं व्यवस्थित. चल आता नैवेद्य झाला की आम्ही तू केलेला प्रसाद खायला मोकळे. चुकून वाटी. अगं ठीक आहे, वाटीच पडली ना. तू वाचलीस, नशीब समज. पण नलू मावशी, आज तुम्ही सगळे या पूजेच्या निमित्ताने घरी आलात. तू मला मोठ्या मनाने माफ केलंस. मी सुद्धा तुला पार्ट ऑफ द फॅमिली म्हटलं. आपल्यातले सगळे गैरसमज दूर झाले, बरं वाटलं. पण काय, फॅमिलीमध्ये म्हणा, घरात म्हणा, प्रत्येकाची अशी ना एक जागा असते, स्पेस असते. म्हणजे आता ते ते पाय पुसणं काही टेबल क्लॉथची जागा घेऊ शकत नाही. किंवा किंवा आपला शू रॅक आपण किचन रॅक म्हणून नाही ना ठेवू शकत. नात्यांचं सुद्धा तसंच असतं. त्यांना ना बाउंड्रीज असतात आणि त्या जपल्या ना तर नाती टिकतात. म्हणजे मी तुम्हाला घरच्यांसारखे म्हणते, पण घरच्यांसारखे आणि घरचे यात फरक असतो ना. हे आहे एवढं आणि एवढंच राहिलं पाहिजे. ह्याच्या पुढे गेलं ना तर सगळंच बिघडेल. म्हणजे स्वीटू या घरात काम करायला येते तोपर्यंत सगळं ठीक आहे. पण उद्या ती या घरात सून म्हणून आली तर एक दिवस अशीच वाटीसारखी गडगडत 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 खाली पडेल. काय बोलतेस मालविका? माझी स्वीटू या घरात लग्न करून काय येईल? तिचा काय संबंध? हे बघ, तू आम्हाला पूजेला बोलवलंस म्हणून आम्ही आलो. ओमकारसाठी ही पूजा ठेवली होती म्हणून, त्याच्या दीर्घायुष्यासाठी, शकुशी माझं चांगलं नातं आहे म्हणून. माझ्या स्वीटूचं काय, माझ्या स्वीटूचा कुठे आला संबंध? किती ग होळी आहेस तू नलू मावशी. तुझ्या डोळ्यांसमोर राज रोज सगळं घडतंय तरी सुद्धा तुला काहीच दिसत नाहीये. दिसत नाहीये तर तुला बघायचंच नाहीये. काय 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 सख्खी आई आहेस ना तू स्वीटूची, आहेस ना. मग आपली मुलगी आपल्या मागे काय करते, कशी वागते कळत नाहीये तुला? माहिती नाहीये? लक्ष नाहीये तुझं तुझ्या मुलीवर? माहिती आहे, ओमकारचं स्वीटूवर प्रेम आहे. मालविका, स्वीटूचं नाहीये ओमकारवर प्रेम. मला माहिती आहे, माझ्या स्वीटूच्या मनात असं काही नाहीये, खात्री आहे मला. बाप रे, खात्री आहे? एवढा विश्वास आहे स्वतःच्या मुलीवर? मग आता खाली जाऊन बघ, आपली मुलगी आपल्या मागे काय करते.
कुर्ता घे. थँक्स. विटू घे ना. बघतेस ना काय चाललंय तुझ्या मुलीचं. जरा लक्ष ठेव मुलीवर. नलू मावशी, ऐक ना, तुला काहीतरी दाखवायचंय. काय? चल. प्रसाद. ये ना लवकर. काय आहे? काही नाही, इकडे ये. सोड. नाही, कोणतरी येईल. इथे कोणी येत नाही स्वीटू. काय? कसा दिसतो मी? खूप छान. तुला शोभून दिसतो? इकडे. बस याच्यावर. काय? बस. कशाला? बस बस. आलोच. ओम. है ना? काय आहे? ओके. कसे? खूप सुंदर आहे. थांब. घालून बघितल्याशिवाय कसं कळणार? बिटू, माझं हार्ट दिलंय तुझ्याकडे ठेवायला. काळजी घेशील ना? स्वतःपेक्षाही जास्त काळजी घेईन. आय लव्ह यू. काय? हे उत्तर असतं का स्वीटू? बोल. स्वीटू बोल.
ये ना उत्तर. बोल स्वीटू, बोल ना. काही नाही. काय नाही काय. काही नाही. स्वीटू, सुमन, एक सांगू, बरं झालं तो साखरपुडा नाही झाला ते. मला ना तो मोहित कधी आवडलाच नाही. अहो स्वीटूला कसा बडबडलाय तो, काय सांगू आता. आई जाम भूक लागली आहे, खायला दे ना पटकन. देते. आणि चिन्या, आता नुसतं खायचं बघू नका, जरा कमवायच्याही मागे लागा. सगळा भार दादांवर टाकून नाही चालणार. काय सुमन, अगं लहान आहे तो, करेल ना हळूहळू. कशाला बोलतेस त्याला? हो तुम्ही पण ना, एक तर स्वतः मागे मागे राहता आणि त्यालाही पाठीशी घालता. अहो, परिस्थिती काय कळतंय ना तुम्हाला. एक तर ते मोहितमुळे दादांची नोकरी गेली, वहिनींनी स्वीटूलाही नोकरी सोडायला लावली. घराला हातभार म्हणून आपण काहीतरी करायला नको का? नुसतं बसून कसं चालेल हो? इतकी वर्ष दादांनी सगळं केलंय, आता वेळ आली तर आपण नको काहीतरी करायला. जमेल तितका, जमेल तसा आपण पण हातभार लावायचा घराला. बरोबर आहे सुमन तुझं, मला पटतंय. अरे ओम भाई, हे काय? नल्लू मावशी ने, मेरे नल्लू मावशी ने बनाया प्रसाद का. अरे बर, असं आहे का? नल्लू मावशी माझी पण आहे, तुझीच नाही फक्त. काय चाललंय? कोण गुपचूप प्रसाद खात आहे? ये लीजिए, आप भी प्रसाद लीजिए. अहो ऐका ना, चला आपण निघूया. मस्त झाला प्रसाद नल्लू मावशी. नल्लू मावशी खूप छान झाला प्रसाद, शपथ. आई मस्तच करते प्रसाद. हो ऐका ना, निघूया ना आपण. इतनी क्या जल्दी है? रुको ना, प्रसाद लो आप. हा थांबा, हे स्वीटू तू. ऐक ना, चला. हे काय झालं? फॅमिलीचं बॉन्डिंग बघून बरं वाटलं. आपल्याकडे, आपल्या घरात माझ्या इगो मुळे मी सगळं मिस करते ना, पण आता नाही. खूप चांगली माणसं आहेत रे ही सगळी. खूप वाईट वागले मी यांच्याशी. ताई ओके. चला आपण निघूया. हं? दादा, पुन्हा एकदा आय एम सॉरी. नलू मावशी सॉरी. खरंच मला तुमची किंमतच कळली नाही. तुम्ही भरभरून प्रेम देत होतात, पण मला कळलंच नाही. प्लीज मनात काहीही ठेवू नका, मला माफ करा. पाया पडते. नाही असू दे, अगं पूजा झाली, असू दे काय. अरे हो 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 हो. स्वीटू, थँक्यू. मॅम, स्वीटूच्या रूपाने मला एक छोटी बहीण मिळाली. खरं तर मी खूप वाईट वागले तुझ्याशी. खूप खूप बोलले तुला. आय होप तू मला माफ करशील. हो मॅम. आम्ही निघतो. स्वीटू चल 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 चल. अहो अरे असं कसं? जेवल्याशिवाय सोडणार नाही मी तुला. काय हो? हो ऑफकोर्स. चल ग, लहान बहीण म्हंटल ना तुला. चल आता किचन मध्ये जाऊन तयारी करूया. नको. चल ग. स्वीटू स्वीटू. स्वीटू, ऑफिस मध्ये कामाचं प्रेशर इतकं वाढलंय ना, आणि तुझी जागा रिकामी ठेवली आहे मी, तर तू माझ्या मदतीसाठी प्लीज आपलं ऑफिस जॉईन करशील का? प्लीज स्वीटू, नको म्हणू नकोस. करशील ना? सांग ना.
चल 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 जेवायची तयारी करायची आपली. स्वीटू दादा आता मी पण पाया पडू आणि पैसे ठेवू ना. रॉकी आ जाओ. हे घ्या. ताई घे घे. थोडं दे हा. घे. अरे माझा फोन. स्वीटू पटकन नमस्कार करून घे, निघायचे आपल्याला. बैठ. काय? अरे बैठ ना. हे. अरे बैठो, मत सोचो. और चाहिए आपको? नहीं नहीं नहीं, लो लो लो. नहीं लो, नको. लो, अरे लो लो. नाही नको नको. काय गोंधळ घालून ठेवला ना या लोकांनी, मी बघते. ओम तीर्थ द्यायला आलोय तुला. हा अकाउंट्स डिपार्टमेंट वाल्यांनी इतका गोंधळ घाल टॅली मध्ये. दादा तुम्ही अकाउंट्स डिपार्टमेंटला होतात ना. हो हो 30 वर्ष होतो. किती 30 वर्ष. ऐका ना, मला ना या अकाउंट्स डिपार्टमेंटनी मला हे सगळं मांडून दिलंय, हिशोब दाखवलाय, पण कळत नाही हो, गोंधळ झालाय. तुम्ही जरा मला प्लीज एक्सप्लेन करता का. हो हो करतो ना. अहो निघूया. हा जरा तुम्ही मला टॅली करून सांगता का. काहीतरी कन्फ्युजन आहे, ते क्लिअर करा ना. म्हणजे अकाउंट छान मेंटेन केलंय हो याने. ना? हो हो. पण आता हे बघा मॅडम, हा जो खर्च आहे ना तो त्याने इथे ऍडजस्ट केलाय. आणि आता जे टॅक्सचे नियम आहेत त्याप्रमाणे हा खर्च जर त्याने इथे दाखवला ना तर तुम्हाला जवळजवळ 30% पर्यंत फायदा होऊ शकतो. म्हणजे कसं की म्हणजे टॅक्स मेंटेन केलं ना तर हिशोबाला बरं पडतं. अच्छा आता हे बघा. आता इथे त्यांनी क्लायंट मीटिंगच्या खर्चातच ट्रॅव्हलिंगचा खर्च दाखवलाय. ट्रॅव्हलिंग पण दाखवलंय का. आता हे काय स्प्लिट करता आलं असतं. कसं आहे मॅडम की जसं सुखी संसारासाठी नवरा बायको एकमेकांना पूरक हवेत ना, तसा बिझनेस उत्तम चालण्यासाठी एक उत्तम बिझनेसमॅन आणि हुशार अकाउंटंट यांची जोडी अशी पूरक असावी. क्या बात आहे दादा, परफेक्ट बोललात, अगदी पटलंय. मी अरे ओम तुला दादा कसले ग्रेट आहेत माहितीये. काय झालं. दादांनी या अकाउंटच्या फाईल मध्ये 2-3 फेरबदल केले आणि जवळजवळ 6 लाखांचा आपल्याला प्रॉफिट होऊ शकतोय दाखवलं, करून दिलाय प्रॉफिट. रिअली दादा दॅट्स गुड. क्या बात आहे दादा, खरंच तुम्हाला अकाउंट्स मधला इतका एक्सपिरियन्स आहे मला माहितीच नव्हतं. नाही बरं झालं तुम्ही त्या छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या नाहीत, त्यामध्ये तुमचं टॅलेंट वेस्ट होत होतं दादा. हो आपल्याला उशीर होतोय, आपण निघूया. दादा एक रिक्वेस्ट होती छोटीशी, म्हणजे ओम इफ यू आर ओके. दादा पुढचे काही दिवस तुम्ही आमचं म्हणजे खानविलकर ग्रुपचं
अकाउंट्स डिपार्टमेंट हँडल कराल. हो